आणि नवऱ्याला असं पकडला आणि वाढत होता हातात आणि तो इकडे गेला. रडू नका. तुम्ही दोघी होता? हो, दोघी. रोहा तालुक्यात सध्या प्रचंड दहशतीचे वातावरण पसरलंय. तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रात एक्सेल कंपनी नजीक मळखंडवाडी येथील एका कुटुंबियांसोबत दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मोठा आक्रीत घडल्याचं वृत्त समोर आलंय. हे कुटुंबीय धाटावमध्ये बाजारातून खरेदी करून MIDC अंतर्गत रोडने पायी चालत घरी जात असताना एक्सेल कंपनी परिसरात एका इसमानं त्यांचा पाठलाग केला. जबरी चोरीच्या उद्देशानं आलेल्या या दरोडेखोरानं महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावलं. त्याचवेळी त्यांच्या कडेवर असलेली त्यांची छोटी मुलगी हिला देखील हिसकावून घेऊन जाण्याचा प्रयत्न तो करत होता. मात्र महिलेसोबत असलेल्या त्यांच्या सासूबाईंनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केली. त्यानंतर आरोपी तात्काळ तेथून मंगळसूत्र घेऊन पसार झाला. याबाबत प्रचंड दहशतीचं वातावरण पसरलं होतं. या घटनेची माहिती रोहा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ माजल्यावर ग्रामस्थ आणि पोलिसांनी संपूर्ण परिसरात आरोपीचं शोध कार्य सुरू केलं आणि काही वेळातच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं आरोपीच्या मुसक्या आवळल्या. इब्राहिम अब्दुल मतीन हाशमी, वय वर्ष 29 असं आरोपीचं नाव असून तो पनवेल कळंबोळी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. इब्राहिम हाशमीने जबरी चोरीच्या उद्देशानं हा गुन्हा केल्याची प्राथमिक माहिती मिळतीये. याबाबत अधिक तपास रोह्याचे तापसी अंमलदार खतीब हे करतायत. आमच्या कधी पाठवून आला, आम्ही काही बघितलं नाही त्याला. समोर आमच्या आला, समोर आल्यावर तिथं गाय होत्या म्हणून आम्ही थोडं साईड केल्याच्या नंतर हितपर्यंत आला आणि हिथूनच परत फिरल्याच्या नंतर हिच्या गळ्याला असं केलं, गळ्यातला तोडला आणि पुरीला धरून ओढत होता. ओढायल्यावर मी आरडाओरडा आम्ही केलो ना, अशी पिशवी मारली. त्याच्या हातामध्ये हत्यार आहे. हे पुरीला ओढत होता, नेत होता उचलून बारकीला. मलकनवाडीला आम्ही महाडला गेलो होतो. वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.